मी औरंगाबादच्या सर्वात मोठ्या फटाक्याच्या मार्केटला आज भीषण आग लागली आहे। साधारण 1.5 तासापूर्वी लागलेल्या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात यश आले। जिल्हा परिषदेच्या मैदानात असणाऱ्या जवळपास 150 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत। दिवाळीचे दिवस असल्याने सगळ्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके होते। आग लागल्यावर फटाके फुटायला लागल्याने मोठे आवाज होऊ लागले। आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणारे नागरिक प्रचंड प्रमाणात धास्तावलेत। या आगीमध्ये 20 कार, 30 ते 40 दुचाकी आणि 5 रिक्षा या आगीत आतापर्यंत जळून खाक झाल्यात। अद्याप जीवितहानीबाबत माहिती समोर आली नाही। ये लोग यहाँ पे शहर के अंदर, यहाँ मेन सिटी औरंगपुरा जहाँ के पूरी गाड़ियाँ आ सकती है, वहाँ से ये लोग गाड़ियाँ नहीं ला सकते। चलिए ये गाड़ी नहीं आई यहाँ पे, फिर एक गाड़ी पे आपण बघतोय की दृश्य पाहतोय की कशा प्रकारे ही आग लागलेली औरंगाबादच्या सर्वात मोठ्या फटाक्यांच्या मार्केटला भीषण आग लागली। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक तपशीलवार चर्चा करूया। आमच्या औरंगाबादचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत। विशाल, आता काही वेळापूर्वीच आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, अत्यंत संतप्त प्रतिक्रिया आहेत। आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश असलं तरी परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आली आहे का? आग सध्या आटोक्यात आली आहे। अग्निशमन दलाने पूर्ण मेहनतीने ही आग विझवलेली आहे। मात्र 150 पेक्षा जास्त फटाक्यांची दुकानं या ठिकाणी होती आणि या सगळ्या फटाक्याच्या दुकानांना एका शॉर्ट सर्किटद्वारे आग लागल्याची माहिती मिळते। आग पसरत पूर्ण बाजारामध्ये पसरली। मोठी गर्दी यावेळेस त्या बाजारामध्ये फटाक्यांच्या खरेदीसाठी होती। मात्र सुदैवानं फटाक्यांचा आवाज आला, लोक सैरावैरा पळत सुटले आणि पाहता 5 मिनिटात पूर्ण मार्केट रिकामं झालं आणि त्यामुळं सुदैवानं जीवितहानी टळली आहे हे आपल्याला निश्चित। पूर्ण मार्केट जळून खाक झालं। या मार्केटमध्ये जवळपास 20 ते 25 कार होत्या, या कार सुद्धा जळून पूर्णपणे खाक झालेल्या आहेत। तर 30 ते 40 पेक्षा जास्त दुचाकी या ठिकाणी होत्या, या दुचाकी सुद्धा पूर्णपणे जळून खाक झालंय। कोट्यावधींचं नुकसान आहे। चूक कुणाची होती, काय होती, हा आता शोध घ्यावा लागेल। मात्र महत्वाचं म्हणजे शहराच्या मध्यभागी औरंगपुरा भागात हे फटाका मार्केट आहे। खरं तर शहराच्या मध्यभागी अशा पद्धतीनं फटाका मार्केटला परमिशनच द्यावी नाही असं गेल्या कित्येक वर्षांपासूनचं मत आहे। मात्र तरी सुद्धा या ठिकाणी फटाका मार्केटला परमिशन मिळते आणि हे विधत फटाका मार्केट शहराच्या मुख्य अगदी महत्वाच्या ठिकाणी असतं। कधी ना कधी ही दुर्घटना होणार होती असं चित्र होतं। अजूनही फटाके धुमसत आहेत, आपला बघू शकतोय, अजूनही आवाज येतोय आणि दुर्दैवानं पूर्ण मार्केट जळून खाक झालेलं आहे। विशाल, राज्यातील अलीकडच्या काळातील ही सर्व मोठी दुर्घटना म्हणू शकतो आपण फटाक्या संदर्भातली। एवढ्या मोठ्या प्रमाणात कार देखील 20 कार, 30 ते 40 बाईक्स देखील जळून खाक झालेल्या आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात ही दुर्घटना घडलेली आहे। कुठेतरी सुरक्षा व्यवस्थेवर बोट लागलेलंच आहे। सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित नव्हती, आग प्रतिबंधक यंत्रणा तिथं नव्हती, काय सांगशील? खरं तर आता इथे या ठिकाणी खरंच आग प्रतिबंधक व्यवस्था पूर्ण नव्हती असंच आपल्याला दुर्दैवानं म्हणावं लागेल, कारण की इतकी मोठी आग लागते आणि हा म्हणता आग अगदी अवघ्या 5 मिनिटात पूर्णतः 150 दुकानांना घेरून घेते। निश्चितपणे खूप जास्त दुर्दैवी म्हणावं लागेल। खरं तर फटाक्याच्या दुकानांची परवानगी देताना तिथे असणं गरजेचं, सक्तीचं असल्याचं सांगण्यात येतं। मात्र दुर्दैवानं इथं खरंच या सगळ्या दुकानांमध्ये फायर एक्सटिंग्विशर होतं का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे। विशाल, आपण बघतोय दृश्यामध्ये पाहतोय अजूनही फटाके फुटतायत। हा जे जिल्हा परिषदेचं मैदान, या मैदानाच्या शेजारी काही रहिवासी राहतात का, काही इमारती आहेत का, तिथे या आगीची झळ बसणार आहे का? शहराच्या मध्यभागी ते आहे। आजूबाजूला एक शाळा आहे जिल्हा परिषदेची, मात्र सुदैवानं सुट्टी असल्यामुळे शाळेत विद्यार्थी होते। बाजूला शाळा आणि तिन्ही बाजूला घर अशी अवस्था आहे। त्यामुळं थोडक्यात सगळं वाचलं असं आपल्याला म्हणता येईल। आणि या ठिकाणी आता शहरातले सगळे नागरिक आहेत, पोलीस आहेत, सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आग विझवण्याचा पूर्णतः प्रयत्न करतायत। आपल्यासोबत शहराचे औरंगाबादच्या या दुर्घटनेसंदर्भात आपण आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून माहिती घेतोय। 20 कार, 30 ते 40 बाईक्स आणि 5 रिक्षा जळून खाक झालेल्या आहेत। कोट्यावधींचं नुकसान झाल्याची भीती व्यक्त होते। 1 तासाच्या तांडवानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। जिल्हा परिषदेच्या मैदानात असणाऱ्या जवळपास 150 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत। दिवाळीचे दिवस असल्यानं सगळ्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके होते, मोठा स्टॉक होता। आग लागल्यावर फटाके फुटायला लागल्यानं मोठे आवाज होऊ लागले आणि या संदर्भात आपण अधिक तपशीलवार चर्चा करूया। आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत। विशाल, अजूनही फटाक्यांचे आवाज येत आहेत, मोठमोठे आवाज येत आहेत।
जरी परिस्थिती नियंत्रणाखाली आली असली तरी ही आग आजूबाजूला पसरू नये म्हणून काय उपाययोजना केल्या जात आहेत? आग जरी आटोक्यात आली असली तरी एक गोष्ट इथे पाहणं महत्वाची, गिरीश, एक महत्वाची गोष्ट आहे की महानगरपालिका या सगळ्यांना परमिशन देत असते. महापालिकेचे उपमहापौर आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया खरंच काही त्रुटी झालेली आहे का, यांना परमिशन देण्यात आणि ते पूर्ण सोय होती का? भीषण आग लागली आहे, काय चुकलं महापालिकेचं? अजूनही फटाके धुमसत आहे मागे आपण बघू शकतोय. सांगा चूक होती महापालिकेची काही? नक्कीच कुठली ना कुठली त्रुटी या ठिकाणी राहिल्याचं आहे. जे काही घडलं आहे हे वेळीच जर आटोक्यात आलं असतं तर मला असं वाटतं की परिस्थिती राहिली नसती. प्रशासनाने या ठिकाणी ज्या काही जबाबदारी या ठिकाणी पार पाडायला पाहिजे होत्या त्या पद्धतीनं महापौर असतील, आम्ही असतील, आयुक्तांना याबद्दल स्पष्ट निर्देश दिले होते की या ठिकाणी पुरेपूर खंबीर जबाबदारी त्यांनी या ठिकाणी घ्यायला पाहिजे होती. आणि ही जी घटना घडली आहे ही घटना जर वेळीच आटोक्यात आली असती, या ठिकाणी जर फायर ब्रिगेडचा एखादी बंब या ठिकाणी राहिला असता तर मला असं वाटतं की दुर्घटना घडली नसती. सांगा आता कोणी यात कॅझल्टी आहे, कोणाचा मृत्यू झाला? नाही, अद्यापर्यंत सुदैवाची गोष्ट ही आहे की अद्यापर्यंत कुठलीही जीवितहानी या ठिकाणी नाही आहे. मात्र या सगळ्या आपले जे व्यापारी मित्र आहेत यांचं कोट्यवधीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. मात्र सुदैवाची गोष्ट हीच आहे की या ठिकाणी कुठलीही जीवितहानी या ठिकाणी नाही आहे. आपण बघतोय उपमहापौर आपल्यासोबत होते, कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही असं ते सांगतायत. मात्र आपण बघू शकतोय बाजारात पूर्णपणे ही दुकानं जळून खाक झालेली आहे. एकही दुकान या आगीतून वाचलेलं नाही आहे. अजूनही काही ठिकाणी आग धुमसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. फटाके फुटतायत, फायर ब्रिगेडच्या गाड्या येत आहेत, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र कुठेतरी हे सगळे प्रयत्न कमी पडत आहे असं चित्र आपल्याला भडावं लागेल. पूर्ण प्रयत्न चालू आहे मात्र कुठंतरी प्रशासन काही अंश तरी कमी पडतंय. आपण बघू शकतोय त्या बाजूला जवळपास 50 एक दुकाने होती. फायर ब्रिगेडची पूर्ण तयारी सुरू आहे, आग विझवण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू आहे. खरं तर आग आता आटोक्यात आली आहे मात्र अजूनही दुकानांच्या खाली काही फटाके दबलेले असावे आणि हे सगळे फटाके फुटत आहेत या ठिकाणी आणि त्यामुळं अजूनही आग पसरण्याचा धोका कायम आहे. आता या ठिकाणी शहरातले खासदार, आमदार सगळीच मंडळी या ठिकाणी आलेली आहे. प्रत्येक जण आता आगीच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. महापालिका आयुक्त या ठिकाणी आहे, पोलीस कमिशनर या ठिकाणी आहे. आपल्यासोबत स्वतः पोलीस कमिशनर आहेत, आपण त्यांना विचारूया. कमिशनर साहेब, काही कॅझल्टी आहे? लाईव्ह आहे. नाही, काही कॅज्युअलिटी नाही आहे. प्राथमिक जे इथे घटना घडलेली आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची इंजुरी किंवा कॅज्युअलिटी नाही आहे. तरी पण जे मलबा आहे ते मलबा क्लिअर करून तपासणी करण्याची कारवाई सुरू आहे. काही आगीचं कारण कळलंय? आगीचे कारण आता कळलेले नाही, ते आता प्राथमिक हे आहे. MSCBचे लोक आणि इतर लोक आलेले आहेत, ते सगळे तपासणी करून अहवाल पोलीस यंत्रणाला देतील. कॅझल्टी सुदैवाने या ठिकाणी काहीही नाही आहे असं सांगण्यात येत आहे. त्यामुळं स्वतः आता महापोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त हे सगळेजण या प्रकरणाची माहिती घेत आहे, यातून तथ्य शोधण्याचा प्रयत्न करताय. मात्र अजूनही या ठिकाणून तथ्य काही मिळत नाही आहे. आग कशाने लागली याचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे, महापालिका आयुक्तांचा सुरू आहे. मात्र अजूनपर्यंत काहीही हातात लागत नाही आहे. तुर्तास आपण बघू शकतोय पूर्णपणे मार्केट जळून खाक झालेलं आहे. औषधाला सुद्धा फटाक्याचं दुकान उरलेलं नाही आहे. अशा पद्धतीने ही आग पसरली. खरं तर ही आग वेळीच आटोक्यात आली नसती किंवा नागरिक या ठिकाणी अडकले असते तर पूर्णपणे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कॅझल्टी झाली असती. मात्र सुदैव होतं की लोक या ठिकाणून पळून गेले. या ठिकाणून बाहेर पडायला 2 ते 3 मार्ग होते. या मार्गामुळे लोकांना बाहेर जाणं शक्य झालं आणि लोकांचं हे बाहेर जाणं शक्य झाल्यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली नाही. काही लोक सुद्धा आहेत जे या घटनेच्या वेळेस या ठिकाणी होते. आपण त्यांना विचारू शकतो. ही घटना झाली त्यावेळेस तो होता इथे, काय झालं सांगशील? सर इथं पूर्ण वातावरण हे झालं, एकदम गाड्या बिड्या जळाल्या, एकदम नुकसान खूप झालं आणि म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एकदम असं मार लागलेला आहे. कोणी दवाखान्यात एकदम अपघातमध्ये गेलेले. काय झालं होतं सांगा बरं त्यावेळेस. खरं तर या ठिकाणी गर्दी होती. त्या दरम्यान इकडच्या साईडने आगीला सुरुवात झाली, परंतु लोक बरीचशी इथं होती. जेवढ्या गाड्या शक्यतो बाहेर काढता येईल तेवढ्या गाड्या आम्ही बाहेर, काही स्वयंसेवक मंडळी उत्स्फूर्त या ठिकाणी तयार झाले. काही लोकांनी जेवढ्या गाड्या बाहेर काढता येईल तेवढ्या गाड्या बाहेर काढल्या. कुणालाही माझ्या माहितीप्रमाणे अगदी मी पहिल्या मोमेंटपासून या ठिकाणी आहे. तुमचं दुकान होतं? आमची म्हणणं होतं की दरवर्षी फायर ब्रिगेडवाले गाडी ठेवतात. यावर्षी अगर एक गाडी फायर ब्रिगेडवाल्याने ठेवली असती तर हा एवढा हानी प्रकार झाला नसता. बस म्हणजे फायर ब्रिगेडची एकही गाडी इथे नव्हती त्यावेळेस, अवेलेबल नव्हती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.